हे बघा तुम्ही तहसीलला बोलवा नाही तर कलेक्टरला बोलवा. कलेक्टरला माहिती तहसीलला माहिती. काय माहिती? मालका हक्कीचा रस्ता आहे हा काय तुमचा शिव रस्ता आहे का गव्हर्नमेंटचा आहे हा काय कुठला भेटणार नाही तुम्हाला. अरे पण याच्या अगोदर ज्याची जमीन होती आम्ही ह्याच रस्त्यानं जायचो. तू खरेदी घेतली म्हणजे तो काय गाव खरेदी केलं का काय? तेव्हा तुम्ही जात होते ना त्याला तेव्हा ना पडीत म्हणून ठेवली होती ती. तेव्हा लोक तेव्हा पहिले लोक काय करायचे जुने लोक पडीत जमीन असते का त्याला तो कुणी वहिवट करा. मग तो काय म्हणणं तू आम्हाला एवढं गिन्यान पाजू राहिला तो म्हणणं काय? काय म्हणणं नाही इकडून रस्ता नाही तुम्हाला. आम्ही इडूनच जाणार. नकाशा आणा 80-90 सालाचे उतारे काढा. ते नकाशा मला रस्ता दाखवा. तू नकाशा फिकाशा मला दाखवू नको नाही तर मी तो तोंडाचा नकाशा बिघडील. तू नको बोलू का जास्त. बोलू नको जास्त. तुम्ही दोघं भांडू नका. तहसीलदार मॅडम येणार तुम्ही बोलू नको जास्त. तुम्ही दोघं भांडू नका. तहसीलदार मॅडम येणार आहेत. सारखे इड लय आले लय गेले. लय तुला ते असेल ना ऐक तुला रस्ताच लागतोय ना तुम्हाला एवढ्याला पण आम्हाला एवढ्याला बी लागत. मग प्रत्येकाने 1-1 लाख रुपये द्या तेवढं माझ जमीन तर मी रस्ता. अहो पण तहसीलदार मॅडम आल्यावर बघतील ना तुम्ही कशाला भांडताय. येऊ दे तहसीलदार मॅडम येऊ राहिले. जसं या ना उपकार केला बाई इड वावर घेतली. ते गाडी आली ते बघा तहसीलदारची मॅडम आले ते पहा. हा गाडी आली आले बरं का आता. आता आहे ना ते आल्यावर बघू काय करायचं आणि काय नाही. कायदा प्रत्येकाला कायदा त्यांना कळत आम्हाला कळत. तू बरं आम्हाला कायदा शिकवायला आला आम्हाला माहितीच नव्हतं. तू नको का हा ते बघा ते मॅडम आले बरा इडा आला आम्हाला गिन्यान पाजायला. तुम्ही शांत बसा आता. आली तहसीलदार काय करत ते ठरवतील ते त्यांच्या काय जरा काय ते पाहतील. तुम्ही गाला विनाकारण मांडत बसते. नाही हा लय पैशाच्या जोरावर बोलायला पाहतो माणसाला दाबून न्यायला पाहतो. हो नमस्कार. हे पहा यांचं काय ते पहा तेवढं काय या बांधा रस्त्यावर. नमस्कार मॅडम. नमस्कार. बोला ना आता आता बसले. मॅडम तुम्हाला यांनी बोलावलंय. हा मला फोन आलता बोला. बरोबर हा माझा मालकी हक्काचा रस्ता आहे. अच्छा. तर इथपर्यंत माझ्या घरापर्यंत तर यांची जमीन आहे वरती. बरोबर तर मला ही जमीन घेऊन जवळजवळ 50 वर्ष झालेली आहे. अच्छा. बरोबर याच्या मागचे तुम्ही 80-90 सालातले उतारे काढा नकाशा पहा. जर इकडे जर रस्ता असेल या लोकांचा तर मी द्यायला तयार आहे. बरोबर ते झालं. त्याच्यानंतर नसेल यायला ते वाटत तर माझी जमीन किती गुत विचार करा. आणि जर यायला रस्ता लागत असेल तर याने मला लाख रुपये द्यावा आणि रस्ता मी द्यायला तयार आहे. बरं मग तुझी जमीन गुतती ती फक्त आमच्या जाय करताच जमीन गुतती. तो घरी जा करता जमीन गुतत नाही का तुझी वाली? नाही जा करता गुत माझा मालकी हक्काचा आहे तो. मग आम्ही कुठून जायचं? तुम्हाला कशाला घेऊन जाय आम्ही जायचं कुठून? मग चुकीचं बोलताय. आमच्या 4 पिढ्या झाल्या मॅडम याच रस्त्याने आपण येतो आम्ही. एक मिनिट थांबा. ह्यांचा मला प्रॉब्लेम कळाला. तुमचा प्रॉब्लेम सांगा. आमचा प्रॉब्लेम हा आहे यांनी इड खरेदी गेली ही इथून माग ज्याची जमीन होती ती आमच्या भावकीचीच होती. हा आमचा वाडवडिलांचा रस्ता आहे. आम्ही या रस्त्याने यायचो जायचो. आमचे आजे पणजे सगळे आमचे याच रस्त्याने जायचे. आता यांनी इड खरेदी घेतली फ्रंटला पाठीमाग आम्हाला जायचं. आम्ही कुठून जायचं मॅडम? याच रस्त्याने जाणार ना. आता मॅडम काय आम्ही भैरे रस्ता करू का? नाही. आणि एकाएकी यांनी खरेदी घेतली हा आम्हाला कायदा शिकवायला लागला. मग कायदा याच्या बाजूने आमच्या बाजूने नाही का? बरोबर आहे तुमच्या सगळ्यांचं. एक मिनिट ऐकून घ्या. हा रस्ता किती वर्षापासून झाला इथं? हा रस्ता पार आमचे वाडवडील होते तसा रस्ता आहे हा. आता हे बोलले 50 वर्ष बरोबर का नाही? तुमच्या पिढीने पिढी हा रस्ता चालवलाय. मग तुम्हाला काय झालंय आता? अहो मॅडम माझं ऐकलं तुम्ही मी काय बोललो? हे बघा हा रस्ता ती जमीन माझी तर नदीपासून आहे बरोबर. हा बरोबर. हा रस्ता माझ्या जमिनीतून आहे. हा तो मी ठेवलेला आहे. बरं यायचं म्हणणं असं आहे का मी खरेदी घेतलेलं आहे बरोबर. पण पहिले लोक काय करायचे जमिनी पडीत राहायच्या. पडीत असल्यामुळे काय करायचे कोणी कुरकून जायचं. तेव्हा वेळेस कोणी कोणाला आडवीत नव्हतं. पण आता काय झालंय परजा वाढली. जस त्याला बिघा आला 2 बिघे आलं कोणाला 1 एकर आला कोणाला 2 एकर आलं. मग त्याच्यामुळे प्रत्येक जण काय करू राहिलं रस्ते जवळ नडू राहिले. पण आता हे जर रस्ता हा जर माझा स्वतःचा मालकीचा आहे तर मी याला जाऊन देऊ कसं काय तुम्ही सांगा. ऐका हे काय तुमच्या घरात तरी येत नाहीये ना? रस्त्याने चालताय तर तुम्हाला प्रॉब्लेम काय? जाऊन द्या ना तुम्ही. नाही पहिला वाडवडिलांचा रस्ता होता तेव्हा त्यांना अडचण नव्हती. आणि आता यांनी खरेदी घेतली मग याचा काय म्हणणे मालकीचा झाला. मग तो काय म्हणणे पहिले जायचे यायचे आणि आता नाही जाऊन यायचं. तो काय कॉन्क्रिटीकरण केलं का? तो काही डोक्यात नाही. तो फक्त बाड लागत तुला. आम्ही कुठून जाऊ? फक्त बाड लागत. हेलिकॉप्टर विमान घेऊ आता. 1 मिनिट. यांनी हा जो रस्ता खरेदी घेतला तुम्ही बोलताय हा हे वावर घेऊन त्यांना दिवस झाले किती? मला 30 वर्ष झाले. 30 वर्ष.
आणि तुम्ही या रस्त्याने जाता येता किती दिवसापासून? पार इंग्रजाच्या काळापासून आम्हीच जातो इडून. बरं, तुम्हाला समोरच्या पार्टीने लिहून दिलेलं आहे का रस्त्याचं? कोणत्या हा जो रस्ता आहे, याच्यातून तुम्ही हे लोक जाऊ शकता. ज्यांना खरेदी दिली ना तो गेला पुच काटून त्याच्या माग हा जाणार आहे आणि आम्ही वाद घालून राहिलो. आम्ही जाणार आहे पण यांना लय लावून धरले. बरं मी काय मॅडम तुमच्याकडे नका आहेत तुम्ही आणलं असेल ना मग सगळं आहे ना, असं आम्हाला करा, गट तुम्ही नंबर काय द्या फक्त. तुम्ही काय करा गट नकाशात नंबर बघा फक्त जर गट- याच्या गट नंबर सांगा ना. गट नंबर सांगा 261 घ्या. 261. 261. मॅडम दिसतोय रस्ता, अच्छा बघ. रस्ता दिसतोय पण यांच्या गटात न दिसतोय बघा. हो साहेब तुम्हाला दिसतोय पण यांना दिसना ना रस्ता आहे तो. गप रे, तू गप ना, ते काय अहो चाललंय? काय आहे की नाही तुम्हाला पद्धत? हो, हा मॅडम. तजवीज करून बोलायची पद्धत असते मॅडम. काही? इकडे आहे. मॅडम इकडे. अहो काय हे? नॉनसेन्स. तुला डायरेक्ट मध्ये टाकून दिलं. इज्जतीत त्याला राहील. जर कोण आहे तेच माहिती नाही मॅडम. त्याला अडकलो हा जो रस्ता आहे ना, मॅडम हे बघा, हा जो रस्ता दिसतोय हम्म. हा 261 मधलाच गटामधला रस्ता आहे. अच्छा घ्या 261 रुपये घ्या आणि निकाल मी लावून काय टाका. अरे बाबा तू गप ना. तुम्ही याचे जे कागदपत्र जे डॉक्युमेंट तुमच्याकडे जे असतील ना हो, आहे. सब रजिस्टरचे, सगळे तर- खरेदी खाते माझ्याकडे सगळे आहे ना भाऊ. ते तुम्ही घेऊन या लगेच. चल चल आणतोय. त्यानं एक उपकारच केलाय खरेदी खते सांगू राहिला तोंडवर करून आणि आम्ही तिकडे उपरेली. लोक अरे काय तू जमिनी घेत उपरा आला नाही इकडं. का? हा, लोक जमिनी घेत नाही. लय पैसेवाले झाले का तुम्ही? आणि तुमची एवढे तुम्ही म्हणजे आता एवढे गावकरी माणसं आहे, शहाणे माणसं आहे. बरं का मा आता एक ऐका, हा. आम्ही पहिल्यापासून इथंच राहतोय. आम्हाला कोण कुठून जातंय कोण कसं आहे सगळं माहिती आहे. बरं, बरं. बाबूराव तुम्हाला झाले 30 वर्ष रस्ता घेऊन हो इकडे जाते जवळजवळ इंग्रजांच्या काळापासून 50-60 वर्षापासून बरं. या रस्त्याला जाते. बरं बरं तुम्ही म्हणते आम्हाला पैसे द्या. हा. पैसे द्यायचा राईटच कुठे तुम्हाला त्या ज्या मळ्यात जायचंय हा. त्या मळ्यामध्ये झाला तुम्ही तर महावावरातून जाते. तुम्ही काय डोक्यावर पाय घेऊन जाते काय मग? मग हा आता मग त्या टायमाला काय करायचं? आज चालत नाही रस्ता आज यावाच लागेल ना विलाजाना. हे बघा, अशी अशी बडबड 1 लाख रुपये मागत साहेब होते. पैसे आणायचे कुठून हो तहसीलदार साहेब? आम्ही सांगा ना पैसे कुठून आणायचे? हे पोरखेळे का 3 लाख रुपये द्यायचे म्हणले. एक मिनिट मी बोलते. हे बघा, जागा तुमच्या मालकीची, रोड तुमच्या मालकीचा नाहीये, त्यामुळे तुम्हाला पण- बोलण्याचा काहीच अधिकार नाहीये. आणि ह्या रस्त्यावरून कोणी पण जाईल, तुम्हाला त्यांना पैसे मागायची गरज नाही. 1 लाख रुपये ते कोणत्या हिशोबाने तुम्हाला देणार आहे? म्हणजे ह्या रस्त्यावरून चालायचे तुम्हाला 1 लाख रुपये दिले तर मग लोक खाणार काय? अहो मग पिढी तो रस्ता राव मालकी आका तुम्ही जायला द्यायचा. मग तुम्ही वावरे पैसे वावरे कोणी ह्या वावरे रस्त्याचे आता. पैसे घेणार का? अहो, पण मला म्हणजे आमच्या आई बाप मिळाल्यावर आम्ही समजा मिळलो आमच्या पोराकडून तुम्ही घेता 1 लाख रुपये कच काय घेऊ हा? तुमचे लेख राहील ना आणि तो. उद्या तुम्ही 1 लाख रुपये सगळ्यांकडून मागा. त्या 1 लाखामध्ये या आम्ही 7-8 जण आहे. तुम्हाला 7-8 लाख रुपये द्यायचे. उद्या मायवाल्या डोक्यात आलं तुमच्यासारखं जसं आता तुमच्या डोक्यात भूतवाळ घुसलं का मला पैसे द्यावा. उद्या मी 1 लाखामध्ये मावा वाट्याला मी रस्ता मोजील आणि त्याच्यामध्ये मावा वाट्याला काय गुंठा येतं का 1.5 गुंठा येईल. मी जर त्याच्यामध्ये बरं. शेडच बांधलं तर मग लोक कुठून बरं, घुसवायचे? ऐका ना ऐका हे ना बरोबर, आपण हे 1 लाख रुपये देऊ. रामभाऊ हो हा, बोला, रामभाऊ बोला. तुम्ही आता ना तुमच्या वावरातून हे जातात ना बरोबर मग मी रस्त्याने उद्या चायला तुम्ही पैसे नाही, देईन तुम्ही ना. 5-5 लाख रुपये घ्या. मग असं तो नियमानच येते ना त्यांना बाबूराव. 5 लाख रुपये द्या शहाणेवा त्यांना. तुम्ही पैसे घेऊ नका काय नका. हे बघा, जाऊ हो. द्या. त्यांना. द्या, द्या. हो रामभाऊ पाटील हा बोला. तुम्ही ना तिकडे म्हणले मला आडपाटा घातला ना मी तिथली ओपून टाकी. अहो, मग पण मी तुमच्या पाया पाड्या येणार नाही. अरे मग हा, तू- नाही नाही किती आहे डोकं बाबा? लावू नका माझी. थांबा. मग- माझी डोकं लावू नका इकडे तुम्ही. खरेदी घेऊन तू का आमच्या सगळ्यांचा गु खाला आला काय? तू ए, काय गिरबळ, म्हणला? तू पहा तिकडून कसे बोलत आहे. तू तिकडून इकल्यावर तू काय आम्हाला हा. इकडे गिरायक पाहायला लावतो तू घ्यायला बसला नाही तू इकडं तो बुजर. नवऱ्याला पुढे पाठव तू नको येऊ पुढं. म्हणजे हा तो नवऱ्याला पाठव पुढं. मा नवऱ्याला मी हा. काला पुढं पाठवू? मला रोज इड यापलायला लागत हा. नवरा काला येईन इड. मी काय म्हणतो, ए भाऊ, ए, वज होतंय मॅडमला. तहसीलदार मॅडम हे असं नाही. वज ऐका ना सर, तर मॅडम जर माणसांनी थांबायची वागायची पद्धत ठेवावी. अहो यायला कायच्या वागणी कळत्या जर मॅडमची मस्करी करायला लागली तुम्ही हा? लय तू शहाणे आम्हाला का? शिकव. अहो, पण मी लय शहाणे आहे का? मी तू काय म्हणतो, आम्हाला शिकव. एक मिनिट हो ताई, एक मिनिट तो दिले असेल मॅडमला काही 4 रुपये मधून मग. हो ओ, ताई, एक ताई, मिनिट मॅडम. इज्जतीत बोलायचं. ऐकून आणि घ्या. एवढी गोष्ट आहे, तुम्ही तहसीलदार मॅडमला इथं बोलवलं, कोणती पद्धत आहे? मी नाही सारखं बोलायला हा? मी आलोच नाही तुमच्याकडे. तुम्हाला गाव करायला यायला द्यायला गरज आहे, ते आले बोलायला हा तुम्हाला. रोज मी तर नाही आम्हाला बोलायला. आरी लावी तू अहो, रोज तुम्ही आरी काहीतरी लावी. बोलायला. ऊन तानाचं मॅडमला बोलीला काय पडत्या ना मॅडम. कलेक्टर आले तरी जाऊन नाही देणार आम्ही. ऊन किती हा. ऊन किती आहे बरं मॅडम? तुम्ही सावलीत जा बरं. एक मिनिट मॅडम थांबा. टोपी घाला ना तुम्ही, हा. टोपी घाला, गॉगल पण लावा हे मॅडम. बघा तुम्हाला एक सांगतो इकडे तुम्ही आता मॅडम तहसीलदार मॅडम आले ना इकडे कलेक्टर आला तरी मी जाऊन देणार नाही. एक जण ठेवा. मॅडम हा यांना सगळ्यांना आहे ना
सगळ्यांवरती हे एक मिनिट दाखल मी करून तुम्हाला देऊ. सांगते. आम्ही नाही बोलते मॅडम, असं का ऐका कलेक्टर मॅडम. आला तरी आम्ही जाऊन नाही ऐकून देणार घ्या. म्हणून. तुम्ही आता बोलल्या खूप चुकीचं बोलले. आम्ही इथं कुणाचे पैसे खात नाही. आमचं कायद्याने जे काय आहे ते आम्ही बोलतो, आमचं काम आम्ही करतो. इथं काय आम्ही 4 पैशासाठी येत नाही. आम्हाला जे काही वरून भेटतं त्यातच आम्ही खुश आहे. त्यामुळे तुम्ही हे डोक्यातून काढून टाका. आणि आम्ही ज्याची बाजू सत्तेची आम्ही त्याच्या बाजूने उभाच राहतो. अहो मॅडम, कालच्याच भांडणात तो म्हणला कलेक्टर येऊ दे, नाही तर मग तहसीलदार येऊ दे. त्याला काय बंडल दिला का? तो आमची मात आला नाचल म्हणला, हाच म्हणला बाडकाव. हे बघा साहेब, सगळे तसे नसतात. कोण कोण पारंपरिक पण असतं, समजलं ना? सगळे काय तुमच्या हिशोबाने चालणारे नाहीयेत. तुम्ही रस्त्याला चालणाऱ्याला 1 लाख रुपये मागताय तर मग तुम्हाला बोलायला काय जाणार आहे? एक बोलू का मी? बोला ना. मला एक सांगा, तुम्ही याच्यावरून भांडणं करताय, बरोबर आहे का नाही? माग पाऊस झाला, सगळे पिकं वाहून गेले, तुम्ही काय केलं? नाही, काही नाही केलं. काही केलं का तुम्ही? आम्ही शासनाच्या माणसांनी आम्ही आलो, पंचनामे केले, तुम्हाला 2 पैसे भेटले, काय झालं? कोणाला काय भेटलंय? साहेब, मासारखं कोणाला काय बोलू भेटलंय? नका. तुम्ही एक बोला ते राव. यानं 30 वर्ष झाले, यानं इडं खरेदी घेतली. याचं रेशन आमच्याच गावात आहे, याचं पाणी लावणी आमच्याच गावात आहे, स्मशानभूमी बी सगळ्यांचीच आहे. याला तिडच मारायचंय रस्ता लावून धरून, आणि आम्हाला याच्याच रस्त्याने जायचंय लापाटावानी. या आम्हाला बी तिडच जायचंय. याला आता किती रस्ता केला, याला या रस्त्यावर जाळणार आहे का कोणी? याला तिडच आडवं पाडतील ना. तरस काम आला, हा तरस काम आला. अरे इडू पिढ्यात इड ज्याची खरेदी होती त्यानं सण केला, तू कोण आला मधी बुचनाळ्या? मी त्रास सहन करू शकत नाही. बघा, मला पाखराचा माग सहन होत नाही. तुला सण होणार नाही तर मार खाशील. बाबूराव, मी असलं थोडे दिवस तर तुला काय सांगतो, कोणच पडणार आहे या रस्त्यावरून. तुला काय कायतरी बाटा कोर्टात जाईल, कोर्टात जाईल. तसे माझे 2 केस आहे माझ्या नावावर. कोर्टातून घ्यायचा रस्ता कोर्टात. एक मिनिट, आता जर कोण बोललं तर डायरेक्ट त्याच्यावर कारवाई केली जाईल. मी आधीच सांगते. या डांगऱ्यावर करा. आणि एक मिनिट, तुमचं तुम्ही बोलताय ते चुकीचं बोलताय. हे गाव का बोलताय नीट का बोलतायत, ते ह्या मॅडम बोलतायत ते नीट बोलतायत. तुम्ही का बरं चुकीचं बोलताय? माझं मालकी आकाचे बाजार ही दादागिरी सगळे जाणार. ही दादागिरीची डिंगराची भाषा रे करायची. आणि तुला खरेदीच घ्यायची होती एकलखुऱ्याच्या पोटच्या, मग तो डोंगराला जाऊन घ्यायचं होतं ना, तिडच तोही काशी करायची होती. इडं घ्यायचंच नव्हतं ना. तुमच्या दाबात तुम्ही घ्यायचे तेव्हा आम्ही कायला घेऊ? रस्ता कायला बंद झाला? आम्ही आईला दुसरे नवरे करायला रिकामी नाही. तो केला नवरा म्हणून तू आमचा नवरा व्हायला पाहतो, पण होऊन देणार नाही. एक मिनिट, तुम्हाला मी सांगते, सगळे आपल्या ऐपतीनुसार राहतात. तुमच्याकडे पैसा असला म्हणून काय झालं, तुम्ही उड्या मारताल. दुसऱ्याकडे पैसा नसेल मग ते आपलं कसं पण करणारच ना. आणि एक गोष्ट आहे, तुम्ही 30 वर्षापासून यांना जाऊन देते, त्यांचे वाढ वडील सगळे जाते, आणि तुम्हाला आता हे जे आलंय तुम्हाला 1 लाख रुपये, म्हणजे तुम्ही पैशासाठी करता की? अहो काय झालं तुम्हाला झोपले होते का? या बायचा मला बांधाला बाज आहे. अहो एवढा हातभर मध्ये आली. हिचा नवरा सारखा टिकाव पावडा घेतो, ट्रॅक्टरचे नागर लावतो, काय फन ते करतो. नांगर लावतो नाही, मी पार बांध काढून टाकणार आहे. 4-5 बाबरी सर तुम्ही आम्हाला इथं चालायला, आम्ही तिकडे तुमचे जमिनी कुरू. मग बाबूराव ऐका, तू जातो कुठं? तुम्हाला ना मॅडम ऐका, हो 1 मिनिट ऐका मॅडम. तुम्ही आता एक काम करा, शासनाचा काय नियम आहे का शिवार रस्ते करून द्यायचे. हे काम कोणाचं आहे? शासनाचं आहे, तहसीलदाराचं आहे. बरोबर. आता हा रस्त्याचा जो निर्णय ना, तुम्हीच योग्य शिरासा कसा लावायचा तो लावून घ्या. झाली मंजुरी. हे बाबूरावला जरा समजून सांगा, नाही तर बाबूरावला पहा, नाही तर उचला जाऊ द्या तिकडे 2-4 दिवस. मग काय अरे वा, मग आता त्याला काय करायचं? बाबा, शिवार रस्त्याची ना मंजुरी आलेली आहे. थोड्या दिवसात कामकाज चालू होईल. शिवार रस्ते करून घ्या, म्हणजे कसं कोणाचं अडचण येणार नाही. होणार आहे. म्हणजे बाबूराव नाही, इकडे गाजराबाईला अडचण नाही, या लोकांना अडचण नाही ना. काहीच काळजी सर्वांना मोकळं होईल, आम्हाला मोकळं होईल. आहे. हो, सध्या त्याचं काम चालूच आहे. लवकर ते काम होऊन जाईल, पण त्यावर तर तुम्ही लोकांनी शांतीत धरा. तेवढं बाबूरावला सांगा येऊन जाऊन द्या तोपर्यंत. आणि ऐकून घ्या, अडवू नको लोकांना. बरं का, तुम्ही ना बाबूराव, तुमच्या मालकी हक्काचा जो रस्ता आहे, तुम्हाला शासनाकडून त्याचा निधी भेटून जाईल. कशाचा? तुमचं जे वावर जाईल ना शिवार रस्त्यामध्ये, त्यातून तुम्हाला निधी भेटून जाईल. तुम्ही भांडण करू नका. हा, त्याला आहे ना असा काहीतरी दिलासा द्या, म्हणजे तो तवर जगल. नाही तर तो आता गारड्यावर आहे आमचे लाख रुपये बाड खासाठी. तो पक्का गारड्यावर आहे. चुकीचं पाऊल उचलू नका, नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यांना काय मी लगेच बंद केलेलं नाही, पण या लोकांना त्रास देते जास्त. नाही, तो बंद केलं तरी मी तर जाणार आहे. पर्याय तोच आहे ना मला. तुम्ही जरी आडे झोपले रस्त्यावर, तुमच्या नळडेर पाय देऊन जाऊ.
एक पण मिनिट. जाणार. आणि मी तर माझं मॅडम गावात काही काम नाही राहत, पण हा आडवा येतो ना म्हणून मी 4 टाइम गावात जाते, रिकामटी जाते बाई लोकांचं धुणं धुवायला. जॉगिंगला फिरायचं रोज सकाळी सकाळी ना पहाटे उठून फिरू आपण या रस्त्याने. आणि मला तू एकटा सापड इड नाही, तुला पालथा पाडला तर मला नावाची बरं गजरी मी नाही काय म्हणते. म्हणतो हे बघा हा कसे बोलायचं पाहिलं का मी काय हा. मग काय यायचे रस्ते ऐका, बंद करू ऐका, टाका. ऐकून घ्या. तुम्हाला ह्या रस्त्यावरून जायचंय ना, जायचंय. मग तुम्ही पण शांत जायचं. आणि हे बघा, तुम्ही एका गावात राहणारे लोक आहेत, असे वादिवाद घालून तुम्हाला काही भेटणार नाहीये. आज तुम्हाला जर तुम्ही एखाद्या ह्यातलं गेलं तर तुम्ही सगळे उभा राहणार आहे ना, का गावाच्या बाहेरचे लोक तुमच्याकडे अहो येणार आहे? मॅडम, हा दिसतो तसा नाहीये, हा पका कुईऱ्या सरड्या आहे. हा माणसाला पाहिलं का बोकडे कळपातला बोकड्या राहतो का शेळ्यांमधला, हा. तुस 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 करतो सारखा. मुक्या माझाच आहे. याचा ठेसल्याशिवाय ना हा ध्यानावर येणार नाही मुक्या तुम्हाला. माझाच आहे. मुक्या तुला माझा दाखवू का माझ दाखवू काय मुक्या माझा माझ दाखवू का माझ दाखवू का तुला दाखव. हा? याला सरकारी दवाखान्यात हा? घे रे. उचलून फेकेन इकडं वऱ्यात. एक मिनिट थांबा, तुम्ही आता लय बोलायला लागले सगळ्याच्या सगळे. जर आता एक हा? जरी कोणी आवाज काढला ना, मी डायरेक्ट कारवाई करेन आणि डायरेक्ट उभं राहायचं मग कोर्टात. डायरेक्ट केस लागेल तुमच्या सगळ्यांवर. जे होईन ते, पण याची ना चांगली जिरीन मी. मी काय म्हणतो एक मिनिट ऐका. शिवार रस्ता होणार आहे बाबूराव, तुम्हाला त्याचा निधी भेटला जाईल. तुम्ही त्यांच्याशी भांडणं तंडण कोणाशी कोणी भांडणं तवर करायला भांडू करायचं नको नाही. म्हणावं. आणि तुम्हाला सांगतो एवढ्या किरकोळ गोष्टीसाठी 25 लाख भेटतील का? तहसीलदाराला फोन करणं, तहसीलदाराला निवेदन पाठवणं, तहसीलदाराला पत्र पाठवणं, 100 पत्र आले मॅडम यांच्या आजपर्यंत मग या गोष्टीसाठी किरकोळ गोष्टी. याच्या पायी ऐका ना, मी आम्हाला वाटलं म्हटलं, खूप काही झालं काय. खूप मोठं काम असेल, पण पाहिलं तर काय या किरकोळ गोष्टीवरून भांडण. अहो पण तुम्हाला माहितीये तुम्ही का, एक संविधान पदाचा अपमान केलेला आहे. एक जीव गेला या माणसामुळे, जीव. शांताबाईची डिलिव्हरीला न्यायचं होतं पेशंट ते. याला जाऊन नाही दिलं. केस करून टाका ना त्याच्यावर. ह्या माणूस आरा झाला. हा? हो, तिचे दिवस मनुष्यवधाचा भरले. खुनाचा गुन्हा त्या दाखल बाईची करून वेळ द्या. झाली, जाऊ पण द्या. या माणसाने आरा काय झाला. ते बोलायचं? पोरग आहे ना मेलं पोटात. पोरग मेलं. तुम्हाला थोडीशी लाज वाटाय पाहिजे. आपल्या रस्त्यामुळं, तुमच्या जागेमुळं जर कुणाचा जीव जात असेल, एखाद्याच्या जीवापेक्षा तुम्हाला तुमची जागा महत्वाची आहे का? ह्याच जागी जर तुमच्या घरातला कोण असला असता, ह्यांची ही जागा असली असती, तुम्ही ह्या रोडवरून जात असाल, तर तुम्हाला जर असं कोणी केलं तर तुम्हाला कसं वाटेल? बरं, तुम्ही ना मॅडम, तुम्ही फक्त बाजूला सरका मला याच्या 2 चपला. मॅडम थांबा. हा, याच्या हो तहसीलदार मॅडम दे का तुम्ही भांडण नाही करू ए, शकत. ये, बरं वाटलं ना? अरे मार नका रे, मार नका. हा. नाही वाहू द्या तुम्ही नका पुढं. वाहू द्या. हॅलो गाडी बोलून घ्या. हॅलो नाही वाहू द्या. तुला काय वाटले? हा, जे होईन ते. अर्जंट पाठवा गाडी. हिला आरा पाडतो याला मी. तो इडं पाडायचाच नव्हता रे, मग उचलून खाली वाळात फेकून द्यायला लागत होता. जो बसला ना गुडघ्यावर लगेच माफी मागायला. गुडघ्यावर बसला. तुम्हाला गोडी सांग. हा बोला ना. मॅडम तुम्हाला बोललो पोलीस गाडी घ्या हा, सोबत. तुम्हाला गोडीच सांगितल्यावर समजत नाही ना? याला- आम्ही तुमच्याशी इज्जतीत बोलतोय, तुम्ही आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला लागले का? आता तुम्हाला आत घालते आणि कशी तुमच्यावर कारवाई करते मॅडम, ना? चला मॅडम. हा, बघा. मॅडम चला याला- एवढे अक्केला घ्या अक्केला घ्या कायद्याचा दम- तुम्ही काय म्हणते मॅडम? एवढ्यांना घेऊन जायचं? हा मग नाही मग थांबा ना, मी नुसती चप्पलच उगारली ना, मग त्याच्या टेकवीतेच ना. हा मग येव तुम्ही नाव टाकणार आहे, तेव्हा नाव टाकणार भारी याच्या टाकू द्याच. ए, काय म्हणणं आहे तो? काय गजरे? म्हणणं काय चप्पल जर तो? मारली बाप्पा, हा? हे मागं म्हणणं पडायला. काय मला सांग. काय 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 म्हणणं? काय म्हणणं? मार. तो म्हणणं काय? म्हणणं काय? या बाई. काय म्हणणं आहे? काय बाय. म्हणणं आहे? हं? काय म्हणणं आहे तो आवाला? हं? काय झालं? मॅडम मॅडम चला तुम्ही. तुमच्या भावाला समजून सांगा. तुमचा भाव मरण. मॅडम तुम्हाला जाऊ दे. नाव द्या काय? एक मिनिट, आता सगळ्यांनी लक्षात ठेवा. मॅडम तुम्ही पण, तुमच्यावर पण आता कारवाई होणार म्हणजे हा आता होणार. जाऊ द्या मी 2-4 हा, चपला तुम्हाला टेकावले नाही त्याच्या. माहिती, जेव्हा तुम्ही कोर्टात उभे राहताल ना तेव्हा तुम्हाला कळल. एखादा माणूस तुमच्या गावात आले, तुम्हाला समजवतोय, पण त्याला तुम्ही काडीची इज्जत देत नाही. तुम्ही त्याचे मॅडम बोलले. मी काय बोललो का तुम्हाला नाही नाही तुम्ही नाही सांगितलं जाऊ राहिले बा. मग मी तुम्हाला समजावलं होतं, तुम्ही कशाला त्यांच्या अंगावर धावून जायचं? मी काय मॅडम होतं? तुम्ही पण चुकले. मॅडम हा एकटा माणूस आहे, म्हणजे आम्ही एवढे येडे आहे का? एवढ्यांच्या विरोधात एकटा माणूस आहे. सरकारी कामात अडथळा केलेला आहे याच्यावर कलम ठोकून देत सरकार. हा. बरं, वाव. आणि याच्यावर मॅडम जेवडे कलम आहे तेवढे ठोका याच्यावर. ऐकून घ्या तू नको शिकू सगळ्यांनी. आम्हाला. तुम्ही एकट्या लेडीज आहेत ह्या गावात, ठीक आहे? म्हणजे गावात आहेत मस्त लेडीज, पण आता इथं सगळ्यांमध्ये उभा तुम्ही एकटेच आहेत. आज हे माणूस हात पण उचलू शकत असला असते जर तुमच्या जागी एक जेंट्स असला असता. त्यांना उचलू द्या तर खरी. पण तुमची ते त्याला जर respect उचलून नाही करतात. वाळात फेकेन तर ऐकून काय? घ्या. तुमची तर रिस्पेक्ट करतात, तर तुमचं पण कर्तव्य होतं त्यांची रिस्पेक्ट करणं, पण तुम्ही चुकीचं केलं. तो त्या सर. मापाचा नाही, लायकीचं नाही तो तो. तुमच्या समोर मॅडम रिस्पेक्ट करू राहिला. हा. तुम्हाला शिव्या देईन तू गेल्यावर. मॅडम चला. मी आता चालली, पण लक्षात ठेवा थोड्याच वेळात तुम्ही आता असाल साहेब सगळ्याच्या. मला येऊ द्या तुमच्या गाडीत. मला तिकडे रस्ता आहे मा. हे चल सर. हो घर तिकडे आहे माझं. पोलीस गाडी येईल आता कळलं तुम्हाला. हा मग काय करायचं आता?
आता काही नाही, हा असाच हाता खालून काढीत राहायचा, आंबोळ आंबोळ याला लेप देत राहायचा. त्याच्यामुळे आमच्यावर केस पडणार आहे, हा याचा याला हाफ मार्डरच करू. हो, गंगाबाई. कलाकारच माणूस आहे, मला नव्हतं माझं माहित अजून बरं का. हा बाबूराव असा खोडीचा माणूस काय आहे. अध्यक्ष आहे, बरीच काय? आहे. हा? अहो काय तुम्ही अहो, रस्ता किती करता लावून धरले, मला- प्रत्येकाला गरज आहे रस्त्याची, जायचं आपलं याचा रस्ता सगळ्याला जायला मग गरज गरजेचं राहते. आज चालत असतंय का थोडे दिवस राहिले जगायचं नीट, हा, कशाला असं- उद्योग करून घेता. थोड्या दिवसाकरता बसायचे करी काय नाही बाबूराव, देऊन टाका तो रस्ता. थांबा गटार थांबा, काय ते घालू? काय म्हणते ऐकू साहेब द्या. आले होते, काय? तुमच्या दोघं कारवाई करतील बरं का. ते पण आता ते पण एवढे भांडत होते, तुम्ही भांडत होते. हा, असं नको. साहेब आहे ना, दोघांवर कारवाई करणार, काय दोघांना गिरवणार भावाली? अरे तुमची बी जिरी तो वाव. एकर ओपील बी. मी माझं हाय तेवढं इकीन. ओ बाबूराव, आता आहे ना थोडं समजता करा. काय होते मागे तहसीलदार साहेब ते आले होते, मी बी बाहेर होतो, मला बी कळालं, मी अर्जंट आलो, यांना पुढे पाठवलं होतं काकांना. आता तुम्ही काय करा, भांडत बना हे करापेक्षा ना, रस्ता हा कोणाला चुकणार नाही. रस्ता तुम्हाला लागतोय, मला लागतोय, सगळ्यांना लागतोय. हो भाऊ, त्यांची तुमची भाऊ आहे ना, तुम्ही जरा समजून सांगा, नाही तर काय आमचे पैसे गेले या रस्त्याला, आम्ही कस काय आणलं जाऊन देऊ? तुमच्या दोघांपैकी एक तरी मी पोर्च मध्ये जर नाही पांगळ करून बसवलं आणि ह्याच रस्त्याने गेले बैलगाडी घेऊन, तर मला नावाची गजरी नाही म्हणते. आम्ही आमचं कोर्टात भांडायला हा. तयार आहे. जा तुम्हाला कुठे जायचं पांगळे तुम्हाला तांगड्याच नाही ठुणार. हा ए, भागवत नाही, तू असं नको बोलू. प्रत्येकाला गरज आहे रस्त्याची, तू काय समजतोय एकट्या माणसाला पाहून दम देते. नाही, नाही. एकट्या माणसाला. अरे मग तू गण म्हणजे काय असं जा- थांबा लावून थांबा, धरतोय का? तू गण सावा आला होता त्याच्या बाजूने बोलायला, जर तोयवाल्या सुद्धा नाही गुडघ्या खालून तांगड्या एकट्या तोडल्या, माणसाला पाहून दम तर मग देते. पाय. हा थांब तिडून टिकूर आणरे पाहू दे यांच्या. हा पाय ना पाय. ऐका मा ऐका हे बाय तहसीलदार ऐका दोघं भाव सारखेच आहेत. तो हा बोकड्या परत आमच्या कुदायला बोलावला का? तुला कमी लेप बसलाय का? तुला काय बोलला का तो? हा? तुला काय बोलला का? मग? तू आतापर्यंत काय बोलला? मग तो काय म्हणतो? हे काय म्हणते, ऐक. मी हे दोन्ही पार्ट्याला मी काय सांगतो ऐका बाबूराव, आता एक काम करा, तहसीलदार येऊन गेले, तुम्ही जर या गोष्टी लांबवल्या आणि ते तहसीलदाराकडे आता जर मिटतं नाही तर ते पोलीस पाठवणार आहे. बरोबर आहे. आणि पोलीस लोक जर आले आणि तुम्हाला दोन्ही पार्ट्याला उचलतील, मग तिकडे गेल्यावर मग तुमची काय दुलैवाची ती होईल. पण त्याच्या आता तुम्ही असं सांगा का आमचं आता मिटलंय बाबा नो, आम्हाला पोलीस स्टेशनही नको, काहीच नको. गावचे लोक गोळा झाले, गावातले सगळ्यांनी सांगितलं समजून, हा रस्ता प्रत्येकाला जाण्याची गरज आहे, त्याच्यामुळे आता आम्ही हा विषय सोडून दिला असं सांगा आणि या बा, मोकळं व्हा. आता माही बात ऐका. हा बोला. आता यव तिडं बोलावलंय आणि तेव तिडं बोलावलंय, याला तिडं जाऊस तर तोंड बंद करायला लावा, नाही तर हा इडून परत राटाळू आम्ही आणि मग तिडं जाण्याची. अरे पण आता दोघे बी आवरून घ्या ना, हा. दोघे कशाला भांडायचे. चाल रे सुहास, काय अध्यक्ष? चला पोलीस गाडी याच्यात आपण हजर होऊ. चला. सुहास चाल. वेगवेगळे लाईन चला, वेगवेगळे. पळून जाईन, याला घ्या. मागं पळू नको तू. पळायचा काय विषय चला 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 बुवा. एवढं मिटून टाका बुवा, एवढं यांचं बरं का. हे मिटवणं लय गरजेचं आहे.